तर 40+ ची फायनल आपण इथे पाहतोय 40+. वळूया सामन्याकडे. दमदार चेंडू, ब्लॉकाचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर, खोदून काढलाय, एक धाव पूर्ण केली. रंगतदार सामना. रेडगर आणि दुंद्रे 40+. धापर का धाव लागला त्या मात्र एक. पुढचा चेंडू पॉईंट क्षेत्राकडे भिरकावून दिला. इथे मात्र क्षेत्ररक्षक जज करेपर्यंत चेंडू मात्र पाहायला मिळेल आणि सुंदर क्षेत्ररक्षण शेवटपर्यंत पाहायला मिळाले, परंतु धावा मात्र पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. आमचे दुंद्रेचे अतिशय दमदार डीजे मास्टर नितीन सामन्याचा आनंद घेतोय, त्याचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धापर का धाव लागला त्या मात्र 4. 3 षटकांची लढत असेल ही 40+ फायनल. 3 षटकांची असेल असं कमिटीने सांगितलंय. पुढचा चेंडू या षटकात. अप्रतिम चेंडू, झेल उडालाय आणि झेलच्या स्वरूपामध्ये पहिला ब्रेक फू मिळवून दिला आहे. सुरेख गोलंदाजी. तर याच आपण पाहतोय जय श्रीराम चषक. अगदी काही वेळा दिवसापूर्वी आपण नेरे जिल्हा परिषद ची निवडणुकीची रणधुमाळी पाहिली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांना घवघवीत यश मिळालं त्या वर्षाताई सचिन केवारे आणि आज आपण पाहतोय सन्माननीय सचिनजी केवारे यांचे इथे आगमन झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अद्विक एंटरप्राइजेस वैभव शेट्टी, मी रमेश पाटील साहेब यांना विनंती करेन, अत्यंत बिझी शेड्यूलमधून आज वैभव शेठ आलेत. बहुतांश वेळा जे या स्पर्धेला तब्बल 15,000 रुपये, एकदा टाळ्या उद्या साहेबांसाठी. अनेक स्पर्धेला ते स्पॉन्सर करतात, पण त्यांना तिथे जायला वेळ नसतो. आज रमेश पाटील साहेब आपण लकी आहात, वैभव शेठ तुमच्याकडे आलेत, कारण स्पॉन्सरशिप प्रत्येक ठिकाणी देतात मात्र त्यांच्या शेड्यूलमधून त्यांच्याकडे वेळ नसतो. आणि अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स आहेत. सागर पाटील मॅच ऑन ठेवा. आणि चिंचवली गावावर त्यांचं नेहमी प्रेम राहिलंय. वैभव शेट्टी, अद्विक एंटरप्राइजेस सिव्हिल अँड कॉन्ट्रॅक्टर. यानंतर सचिनजी केवारे साहेब यांचा सन्मान करणार आहोत. आणि ट्रॉफी सन्मान चिन्हाचे पुरस्कर्ते मी मगाशी म्हटलं, रायगड पनवेल मधील मोठ्या स्पर्धा कुठे असू द्या, वैभव शेट्टी यांनी एकदा शब्द दिला तर तो दिला. एकदा टाळ्या उद्या 15,000 रुपये जय श्रीराम चषकासाठी. नेरे जिल्हा परिषदेमध्ये आपण पाहतोय वर्षाताईंना घवघवीत यश मिळालं, सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आल्या आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला. आणि आम्ही पाहतोय सचिनजी केवारे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण आदर तिथे सन्मान करतोय. तर वैभव शेट्टी आपलं मनापासून धन्यवाद आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. तर यानंतर आमच्या ग्रामपंचायत सदस्य युवा नेतृत्व प्रलय बोपी साहेब या आपण आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मी सुनीलजी शेळके साहेब यांना विनंती करेन, आमचे विठ्ठलजी शेळके असतील, रमेशजी पाटील असतील, संपूर्ण ही मंडळी. चला बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. चला सागर पाटील मॅच ऑन ठेवा. 2-4 अशा धावा झाल्यात धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू सुरेखदा खेळून काढलाय, दमदार कामगिरी पाहायला मिळाली. तर सन्माननीय रोशनजी खुटले यांचा सुद्धा आपण सन्मान करतो. तर अद्विक एंटरप्राइजेस वैभव शेट्टी यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. नेहमी मग समालोचक असो, पंच असो, नेहमी ज्यांचं प्रेम राहतं. आणि आज लकी आहेत रमेश पाटील सर्व आयोजक, कुठे ते जास्त वेळ देत नाही. या अगोदर आनंदजी डवळे साहेब येऊन गेले, सरपंच, आज भारतीय जनता पार्टीची सर्व मंडळी. आणि वैभव शेठ रमेश पाटील म्हटले होते का फायनलची रात्र त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी येणार आणि आज आपण पाहतो सर्व मंडळी. हॅलो, धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 2-5. तर अशोक पाटील 6 ते आमचे पाहुणे नाहीयेत, ते आमचे मित्र आहेत आयोजकांचे आणि ते एक आयोजक सुद्धा आहेत.
तर अशोक पाटील उमरोली 5,000चं आर्थिक सहाय्य दिलेत. एकदा टाळ्या होऊ द्या. ते सांगतात मी पाहुणा नाही, मी आयोजक आहेत, पण आम्हाला त्यांचं स्वागत करणं कर्तव्य. महेंद्र पाटील आपण सुद्धा, आणि हे जवळचं नाते आहेत. सागर पाटील धावा स्कोरवर जरा फोकस करा, फायनल आहे. 2 बाद 5-6 झाल्यात. एका बाजूला रवींद्र खुटले यांचा सुद्धा सन्मान करतो आपण, आणि सचिन चौधरी. दुसऱ्या वरला 3 रन आहेत का? 6 धावा दाबोलकर लागलेत. रिटकर आणि त्यांना फाईट करतोय दुंद्रे. नंतर कोणाला आउट झाला? तिसरा जगदीश ना. आणि सागर पाटील गुड न्यूज, वेस्ट इंडिजला पराभूत केलं भारताने. एकदा टाळ्या होऊ द्या. चला मी पुढचे काही सन्मान आहेत विनंती करेन. सुनीलजी शेळके साहेब, विठ्ठलजी शेळके असतील आमचे. आपण पुढील सन्मान करून घ्या. मॅच सुरू ठेवा. धावा सागर, मॅच फायनल आहे. 2 बाद 6 झाल्यात. 3 षटकांची फायनल 40+. गोलंदाजाचं नाव सांगा. बॉलर्स नेम. स्ट्राईकला तर रुपेश आहे ना. दीपक वलिया पुन्हा एकदा रंगतदार लढत. षटकाधिपतीचा चेंडू. सचिन चौधरी प्रसिद्ध उद्योजक, प्लंबर अँड कॉन्ट्रॅक्टर यांचा सन्मान होतो. 40+ ची फायनल. सागर पाटील पुढचा आणि चेंडू डॉ- पाहायला मिळाला आणि हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. इथे मात्र एक धाव पुढे दुसऱ्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 2 धावा पूर्ण. 8 धावा दाबोलकर लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. O2 सागर मांडवकर सर. मान्यवरच एवढे आहेत, तर मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं आपली परम संस्कृती आहे, ती जपायला हवी. अतिथी देवो भव. पुढचा चेंडू सुरेखदा खेळून काढला. इथं मात्र अराउंड द कार्पेट अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांची लढत, 3 षटकांचा वाजवी खेळ, रंगतदार सामना. तर हरिभक्त पारायण बळीराम शेळके यांच्या वतीने या स्पर्धेला 3,000चं आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचं धन्यवाद. नेक्स्ट मॅचचं टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. नेक्स्ट मॅच हा चेंडू हा आलाय सीमापार, दमदार षटकार. संघाची धावसंख्या पुढे सरकली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा झाल्यात 15. 3 षटकांची लढत, 15 धावा धावफलकावर. तर नक्कीच अद्विक इंटरप्राइजेस, वैभव शेठ डवळे ज्यांच्या वतीने या स्पर्धेला सर्व सन्मान चिन्ह ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. चला मॅच ऑन. सागर पाटील 40+ ची फायनल आहे. का म्हणशील, कोणता संघ किती भारी, येणारी वेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटच्या षटकात तोपर्यंत भविष्यवाणी करू शकत नाही. क्रिकेट अनुचिताने भरला केलाय. कधी हिरोचा हिरो व्हावं लागतंय. हे क्रिकेट आहे. ये खेल नहीं बच्चों को, यहाँ पे तो तेल नहीं कहते. अच्छा अच्छा का क्रिकेट है मेरे दोस्त, और ये गलती आपको भुगतना पड़ेगी मैदान के अंदर. देखो क्या हो रहा है. इस उम्र में भी कितने दौड़ रहे दोनों खिलाड़ी. और कुल मिलाकर टीम का स्कोर कितने हुए? 18 बने. 2 विकेट गवा चुकी है टीम. बल्लेबाजी करने वाली टीम है रिडगर, और उनको गेंदबाजी कर रहे हैं दुंद्रे. अद्विक एंटरप्राइजेसचे सर्वार वैभव शेठ ढवळे साहेबांकडनं स्पर्धेला शुभेच्छा आणि त्यांचं आगमन सहर्ष स्वागत. तर या स्पर्धेला आपण पाहतोय काही दिवसापूर्वी नेरे जिल्हा परिषद सदस्य होण्याचं ज्यांना भाग्य मिळालं ते वर्षाताई सचिन केवारे यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचं धन्यवाद. सर्वांनी हजेरी लावली, फक्त साहेब येणं बाकी आहेत. म्हणजे मावळे येऊन गेलेत, सर सेनापती येणं बाकी आहेत. रामशेठ ठाकूर साहेब. 2 बाद 18. षटकाधिपतीचा चेंडू पाहायला मिळेल. दीपक यांचा अप्रतिम चेंडू. इथे मात्र काय घडलं, आणि फलंदाज बॅट टू द पॅव्हलियन, रन आउट.
धावा दाबुलकर लागल्यात त्या मात्र 3 बाद. सागर एक सूचना आहे महत्वाची. उमरोलीचे कॅप्टन आणि बुर्दुलचे कॅप्टन टॉस साठी इमिडिएट या. टॉस साठी इमिडिएट या. टॉस होणार आहे. बरोबर आहे. सामना ऍडव्हान्टेज आहे. सामना रंगतदार आहे. सामन्याला कलात मी देणारा षडक त्यासाठी या दोन्ही संघ बुर्दुल आणि उमरोली संघाचे कर्णधार आपण त्यासाठी या. मी तुला काय बोललोय का? बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. रंगतदार सामना 3 बाद 18 झालं. षटकातील पुढचा चेंडू असेल. बॉलर कोण आहे बघ दादा बॉलर तिसरे षटक चालू आहे. शेवटचं षटक या स्पर्धेमधला. अप्रतिम चेंडू. इथे मात्र बघा चेंडू टॉपेज घेऊन जातोय. संघाची धावसंख्या धपका लागतो ती मात्र 19. एकोणीस धावा दापूरकर लागल्यात. षटकातील पुढचा चेंडू स्वीप आणि इथे मात्र बघा सेफ शॉट पाहायला मिळालाय. धावसंख्या 20. तिसरे षटक प्रगतीपटावर 3 षटकांची लढत. 3 षटकांची मेगा फायनल 40+. एक धाव आरोग्यासाठी आमचे उमरोलीचे नारायण मडवी साहेब सामन्यात आनंद घेत आहेत आणि त्यांच्या गावातील संघ पुढे खेळणार आहे बुर्दुल संघासोबत. षटकातील पुढचा चेंडू असेल. इथे मात्र स्लो डिलिव्हरी. 5वा चेंडू आणि संघाची धावसंख्या स्थिर 3 बाद 20. 20 धावा दापूरकावर. फायनल कोण घेऊन जाणार? कोण प्रथम क्रमांक उचलणार? रनर अप कोण होणार? वाह काय लॉक केलाय चेंडूला. इथे मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय आणि गडी बाद. धावफलकावर कोण आला रे हा चेंडू पुन्हा एकदा बघूया. झेल आहे की स्वतः कॅरी करतो परंतु सेफ शॉट पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण. तिसऱ्यासाठी प्रयत्न चालू आहेत परंतु आणि इथे मात्र सुरक्षित असेल फलंदाज. 2 दमदार कामगिरी. धावसंख्या 4 बाद 22. षटकातील शेवटच्या षटकातील चेंडू बाकी असतील. एक चेंडू पुन्हा एकदा आणि फलंदाज हिट विकेट. चला त्यासाठी यायचं आहे. उमरोली आणि बुर्दुल या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल की आपण त्यासाठी करण्यासाठी यायचं आहे. धावा झाल्या 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 बाद 5 बाद 22 झालं. 23 धावांचं टार्गेट. 23 धावांचं टार्गेट असेल. 22 तरी पण 22 चालतं हा 22 चालतं तरी पण 23 टार्गेट 23 धावांचं टार्गेट आहे. चला उतरा लवकर लवकर.
प्रदीप शेठ धर्णेकर यांच्याकडनं षटकाराला 300 रुपये पारितोषिक. चला सामना चालू करा प्लीज पंच, लवकर लवकर सामना चालू करा, कारण 40 ची फायनल आहे. याच्यानंतर यंगचा सामना होईल. मंचावरती आपण पाहतो आगमन झालेलं आहे पियुष फर्निचरचे सर्वे सर्वा बालाशेठ भोपी, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलंय 5,000 रुपयाचं आर्थिक बक्षीस आपल्याला आलेलं आहे. आणि बालाशेठ भोपी साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच नारायण शेठ मडवी यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. आणि हा सन्मान करण्यासाठी मी जातो इथे नक्कीच रमेश शेठ पाटील साहेब आणि आमचे रणजितदादा शेळके साहेब, सुरेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. जय श्रीराम चषकाच्या माध्यमातून नारायण शेठ मडवी 40+ चे एक दिग्गज खेळाडू, त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जात आहे. नारायण शेठ मडवी साहेबांचा सन्मान 40+ चे लिजंड खेळाडू, जेव्हा जेव्हा आपण पाहतो की चिंचवलीमध्ये स्पर्धा भरवली जाते तेव्हा तेव्हा ते आवर्जून आपल्याला त्या स्पर्धेसाठी उपस्थित होताना पाहायला मिळतात. आणि आता आजही आपण जर पाहिलं तर ते होते उपस्थित आहेत आणि त्यांचा हा यथोचित सन्मान मंचावरती आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे होत आहे. त्यानंतर पियुष फर्निचरचे सर्वे सर्वा, भारतीय जनता पार्टीचा हा नवीन चेहरा आणि अगदी रिडघर मधील आपण पाहिलं तर समाजसेवेचं पिंड ज्याने जोपासत अगदी नवनवीन उपक्रमामध्ये भर घातली असे व्यक्तिमत्व म्हणजे बालाशेठ भोपी यांचा देखील आपण इथे सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपये आलेले आहेत आणि त्यांचा देखील आपण इथे सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धुंद्र संघासाठी षटकाराला 300 आणि चौकाराला 200 रुपये पारितोषिक. त्यानंतर आपण अजून एक सन्मान करणार आहोत समर्थ कृपा वॉटर सप्लायर्स, आमच्याकडून कटआउटला निलेश वॉटर सप्लाय झालेला आहे, तर आम्ही नक्कीच निलेश दादा भोपी यांचा इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय. सगळ्या मंडळींना विनंती करेन आपण सन्मानित करायचंय. युवा उद्योजक, मराठी पाऊल पडते पुढे, आणि आपण पाहतोय आपल्यातील आपला माणूस ज्यांना आज मिनरल वॉटर्सचा एक संस्थान जरूर आपण पाहतो की आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणला आणि इथे आज पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये जनतेची सेवा तो करतो. अर्थातच त्यापैकी एक नाव सध्या आपण पाहतो या दुसरा सन्मान सुरू आहे, शेलार मामांचा सन्मान आपण इथे पाहतो. नरेश शेलार, पंकज शेलार यांचे आपण पाहतो पिताश्री आहेत. केश कर्तनालयामध्ये आपण पाहिलं तर त्यांचं अग्रेसर नाव आहे आणि आज नवनवीन हिरे दिले त्या परिसराला. आता आपण इथून समर्थ कृपा वॉटर सप्लायर्सचा सर्वे सर्व अर्थातच निलेश दादा भोपी, शिवंडी सीमा पार, संघाची धावसंख्या आता पकड लागतो ती मात्र 7. तर इथे आपण सन्मानित करत आहोत निलेश दादा भोपी, समर्थ कृपा वॉटर सप्लायरचे सर्वे सर्वा. त्यानंतर आमचे खोंडलेचे पोलीस पाटील यांना मी विनंती करेन आपण देखील आपला सन्मान करण्यासाठी यायचंय. रवी शेठ यांचा पण मागील वर्षी आपण पाहिलं तर 5 रात्री ते इथे होते. मागील वर्षी 5 रात्री होते, या वर्षी जास्त वेळ नाहीये, बिजी शेड्यूल आहे आणि आज काळ्याचं कीर्तन आहे असं म्हणूया आणि शेवटच्या रात्रीसाठी त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली आहे. तर आपण इथे सन्मानित करतोय रविशेठ पाटील कोंडले, कोंडले गावचे पोलीस पाटील आणि त्यांचा इथे यथोचित सन्मान आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचाही सन्मान आपण इथे पाहिलेला. प्रदीप धर्णेकर साहेबांनी जो पारितोषिक लावला होता षटकाराला 300 रुपये, तर मात्र एक षटकार लगावलाय, पारितोषिक पटकावलेलं आहे, परंतु फलंदाज बाद होतोय. गडी बाद झाला. एक संघाची धावसंख्या 23चा टार्गेट असताना 7 धावा फलकावर. त्यानंतर आपण इथे सन्मान करतोय वर्लेश्वर भजन मंडळामधील उत्कृष्ट कोरस गायक आमचे नागेश शेळके यांना विनंती करेन की आपण सन्मान घेण्यासाठी यायचंय. त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. नागेश शेळके साहेबांना आपण इथे सन्मानित करत आहोत. कोण आला? अनिल चौधरी आउट झाला ना.
पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा पॅटचा वेट घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजी. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. स्कोर झालाय 8. 1-8. रिडगर आणि दुंद्रे असा 40+ ची फायनलचा सामना चालू आहे. 3 षटकांची लढत, 23 धावांचा टार्गेट आहे. पाहूया 8 झाल्यात अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडू शेष. पाहूया डाकुरा फलंदाज समोर आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटकातील पुढचा चेंडू टाकतो गोलंदाज. दमदार गोलंदाजी करावी लागेल ती मात्र पुण्याचा छेल उडालाय आणि 3 तिकड्या काम बिघडा. त्याचा फायदा मात्र घेताना दोन्ही फलंदाज. आणि इथे बघा क्षेत्ररक्षक धडपडतोय, घसरतोय, पडतोय आणि त्याचा फायदा मात्र घेताना फलंदाजी करणारा संघ दुंद्रे टीम. दमदार कामगिरी. चला उमरोली संघ आणि त्यांच्या समेत बुर्दुल संघ दोन्ही कॅप्टन इथे टॉस साठी यायचंय. जर आले नाहीत तर ती मॅच 2 ओव्हरची आम्ही खेळू. याच्या पण नोंद घ्यायची आता. 11 धावा दाखल करावं लागलं. 1 गडी बाद. 23 टार्गेट आहे. सुंदर कामगिरी या षटकातील. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. दोघांमध्ये टॉस होईल. उमरोली आणि बुर्दुल. मयूरभाई पाटील आणि सौरभ पाटील नागझरीवरून आज या स्पर्धेला सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. आमचे मयूरभाई पाटील म्हणजेच नागभाऊजा आणि सौरभ पाटील यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे यायचं मंचावरती. हा चेंडू लॉक केला आणि चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. दंदन दंदन करत 7 धावांसाठी षटकार. ₹600 पारितोषिक तुम्हाला मिळालंय. आता प्रत्येक षटकाराला 400. हॅलो, बोलूया पुन्हा त्या मैदानाकडे. 23 धावांचा टार्गेट असताना आतापर्यंत 1 गडी बाद. स्कोर झाला 17. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय दशरथ भोपी. रिडगर या संघाचा गोलंदाज आणि दुंद्रे संघाचा फलंदाज. कशा प्रकारे कामगिरी करेल फायनलचा सामना. 40+ मास्टर. 3 षटकांची लढत. चला सामना चालू करा लवकर लवकर. चला दरम्यान आपण इथे टॉस करतात आणि टॉस केलं जाईल. नारायण शेठ बडवे यांना विनंती करेन आपण इथे टॉस करायचा. दरम्यान बुर्दुल आणि त्यांच्या अगदी आपण पाहतोय अपोजिटला संघ पाहायला मिळेल. तो म्हणजेच संघ आहे उमरोली. रक्षितिलन उमरोली आणि सोबतीला आपण पाहतोय आई गावदे बुर्दुल. दोघांमध्ये नाणेफेकीचा कॉल नारायण शेठ बडवे यांच्या वतीनं नाणेफेकीचा कॉल केला जात आहे. आणि टॉस उडला आणि टॉस लागलाय तो म्हणजेच 6 धावसंख्येची स्वीकारलेली बुर्दुलच्या बाजूने निर्णय लागलेला आहे. 6 धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 6 धावेची गरज. सुंदर चेंडू. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. अप्रतिम कामगिरी, दमदार कामगिरी करतोय तो मात्र दुंद्रे संघ अगेन्स्ट रिडगर संघाच्या विरोधामध्ये. 40+ मास्टरची फायनल आपल्या भेटीला आली. आता मात्र गरज असेल ती मात्र पुढचा चेंडू सुरेखदा खेळून काढला. कॅप्चर सिलेक्शन. एन्जॉय निर्माण झाली ती मात्र फलंदाजाला
आणि त्याचा फायदा बघा. वाघ जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा ती दशत तो दरारा घेऊन मैदानामध्ये. आता मात्र 3 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. याच दरम्यान इथे उपस्थित झालेले भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत दुंदरे प्रल्हाद शेठ भोपी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 4,000 रुपये आम्हाला आर्थिक स्वरूपात सहाय्य आलेलं आहे. अगदी आमचं त्यांच्यापासून आम्ही नक्कीच प्रेरित आहोत आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. स्लो डिलिव्हरी फसवा चेंडू पाडलाय आणि फलंदाज इथे मात्र बीट झालाय. संघाची धावसंख्या धापकडे लागतोय 1/20. 23चं टार्गेट होतं, 3 धाव्यांची गरज. पाहूया पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि चेंडू चौकार. सामना मात्र विन. इथे मात्र फायनल चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट्स दुंद्र टीम. पैसे घेऊन जायचं जे आपण